गुडघेदुखी असो, कंबरदुखी किंवा संधिवात, जॉइंट पेन, नसा आकडल्या असतील, गुडघे सुजले असतील किंवा पाठदुखीचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, तर या सर्व त्रासापासून तुम्हाला सुटका मिळणार आहे अगदी घरातील 2 वस्तूचा उपयोग करून। आणि याचा अगदी 100% रिझल्ट भेटतो आणि जास्तीत जास्त यामध्ये आपल्याला 5 ते 10 मिनिट द्यावे लागतात। नक्कीच तुम्हाला गोळ्या औषधं देखील खायची गरज पडणार नाही, एवढा रामबाण उपाय आहे आणि घरगुती उपाय आहे, त्यामुळे नुकसान अजिबात होणार नाही। अगोदरच्या काळामध्ये अशा प्रकारेच काही घरगुती किंवा घरातीलच वस्तूचा उपयोग करून अशा प्रकारचे आजार घालवले जायचे आणि हा माझ्या आजोबांनी मला सांगितलेला उपाय आहे, जो की मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यांना देखील खूप छान फरक पडला, तुम्हाला देखील पडेल। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, जेणेकरून एकही स्टेप मिस होणार नाही आणि तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे पाहू शकता मी घेतलेली आहे पत्ता गोबी। तर आपल्याला याचे पानं हवे आहेत आणि फक्त 2 पानं मी इथे काढून घेतलेले आहेत। दोन्ही गुडघ्यावर वापरायचे असतील तर 4 पानं इथे काढून घ्या, किंवा जसं कंबरदुखीचा त्रास आहे, पाठ दुखत आहे, मान दुखत आहे, तर त्यासाठी तुम्हाला त्यानुसार 1-2 पानं घ्यावी लागतील। तर त्यानंतर एक छोटंसं मी भांडं घेतलेलं आहे, वाटी, आणि त्यामध्ये मी टाकलेले आहे 2 छोटे चमचे हळद। ही हळद देखील तुम्ही कमी जास्त वापरू शकता। यामध्ये आपल्याला लागणार आहे थोडासा कापूर। कापूर इथे मी हाताने बारीक करून यामध्ये असा टाकला आहे। अगदी कापूरच्या छोट्या छोट्या वड्या मिळतात, त्या आपल्याला हातामध्ये अशा दाबल्या की बारीक करता येतात, तर तसाच कापूर वापरा। साधारण 2 छोट्या वड्या इथे आपल्याला वापरायच्या आहेत। तर अशी एक वडी घेऊन फक्त याला असं दाबायचं आहे, अगदी सहज हा बारीक होतो। कापूरचे देखील भरपूर फायदे आहेत आणि जसं की आपण देवघरामध्ये नेहमी ठेवतोच, त्यामुळे वेगळा असं काही घ्यायची गरज पडणार नाही। आणि हो, यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल। तर तेल इथे आपण वापरू शकतो मोहरीचं, तिळाचं किंवा खोबरेल तेल, नारळाचं तेल तुम्ही इथे वापरू शकता। या 2-3 तेलापैकी जे तेल असेल ते फक्त 2 चमचे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर याला मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता ही जी हळदीची पेस्ट आहे ती आपण 2 पद्धतीने वापरू शकतो। दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे, जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार वापरा। तर त्यानंतर इथे आपण पत्तागोबीची जी पानं काढून घेतली होती ती घ्यायची आहेत आणि यावरती आपल्याला ही पेस्ट अशी लावायची आहे। बऱ्याच जणांना पायदुखीचा त्रास असतो, थोडंसं चाललं की टाच दुखायला लागते, अगदी रात्री झोपही येत नाही या दुखण्यामुळे, पण यानंतर तुम्हाला असा कधीच त्रास होणार नाही। हा एकदा उपाय करा, अगदी जसं की मी म्हणलं गोळ्या घ्यायचं विसराल, रात्री निवांत झोप लागेल। आणि कायमचा जर त्रास घालवायचा असेल तर त्यासाठी देखील मी तुम्हाला पुढे एक उपाय सांगणार आहे। तर पाहू शकता इथे मी यावरती अशी पेस्ट लावून घेतलेली आहे। त्यानंतर मी गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता ही जी उरलेली पेस्ट आहे ती आपण नंतर वापरूयात, दुसरा उपाय करणार आहोत त्यामध्ये। तर आता तवा आता थोडासा असा गरम झालेला आहे। गरम तव्यावरती आपल्याला ही गोबीची पानं अशा प्रकारे गरम करून घ्यायची आहेत। अगदी याला आपण करपणार नाहीत किंवा जाळणार नाहीत, फक्त तेल लावून याला असं गरम करायचं आहे। तर पाहू शकता खोलगट भाग मी आतमधून असा ठेवला आहे मुद्दाम, आणि हा भाग वरती ठेवला आहे, जेणेकरून याला गरम करायला सोपं जाईल। कारण की काय होतं, हे थोडंसं असं गरम झालं की लवचिक हा भाग होतो आणि त्याला आपण असं आत बाहेर करू शकतो। तर यानंतर दोन्ही साईडने मी याला असं गरम करून घेतलेलं आहे। पत्तागोबीची पानं गरम करून घेणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जर याला असंच वापरलं तर फायदा होणार नाही, कारण की हे पानं थंड असतात आणि आपण बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये ठेवतो किंवा बाहेर जरी पत्तागोबी ठेवत असाल तरी थंडच पानं असतात, त्यामुळे गरम करून घेणं खूप गरजेचं आहे। आणि हे पेस्ट देखील गरम करून घेतल्यासच याचा फायदा होतो, थंड वापरल्यास अजिबात फायदा होणार नाही। तर आता ही पानं आपण बाजूला काढून घेऊयात। गॅस देखील मी बंद केलेला आहे। पाहू शकता अजिबात आपण याला असं जाळलेलं किंवा करपलेलं नाही, फक्त थोडंसं गरम केलेलं आहे। आता याला वापरण्यासाठी पाहू शकता हा खोलगट भाग जो आहे पेस्टवाला तो मी आतमध्ये असा केलेला आहे। अगोदर वर हा भाग होता, तर असे खोलगट 2 भाग तयार झालेले आहेत। जर 2 गुडघ्यावरती किंवा इतर टाचदुखीसाठी तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे हे भाग तयार करून घेऊ शकता। त्यानंतर आता गुडघेदुखीचा त्रास व्हायला लागला की गुडघ्यावर सूज येते, पाय दुखायला लागतात, त्यासोबतच अगदी 2 पावलं देखील चालली जात नाही, त्यासाठी आपण गोळ्या औषधं खातो, थोडा वेळ फरक पडतो, पण पावर संपली की परत त्रास होतो आणि जास्त गोळ्या औषधं खाल्ली की किडनीचा त्रास होतो, बरेच प्रॉब्लेम होतात। त्यामुळे गोळ्या औषधं खाण्यापेक्षा कधीही घरगुती उपाय केलेले चांगले, हळूहळू का होईना पण चांगला आपल्याला याचा परिणाम पाहायला भेटतो। तर आता पाहू शकता जसं आपण गुडघ्यावरती याचा उपयोग करत आहोत, जर तुमच्या पायाची नस आकडली असेल तर ते देखील मोकळ्या नसा करण्यासाठी देखील कामी येतं। त्यासोबतच गुडघ्यावर तुम्ही याला वापरलं तर आपला पूर्ण पाय मोकळा होतो, पायदुखी, टाचदुखी देखील बऱ्याच प्रमाणात कमी होते। तर आता ही जी पानं आहेत ती आपण
आपण गरम केली, त्यानंतर जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढं आपल्याला याला गरम आपल्या गुडघ्यावरती किंवा इतर भागावरती वापरायचं आहे। थोडंसं कोमट याला असं राहू द्या। त्यानंतर पाहू शकता ही 2 पानं आपल्याला कशी गुडघ्यावरती लावायची आहेत। खालच्या बाजूने देखील आणि वरच्या बाजूने देखील आपण याला असं लावलेलं आहे। त्यानंतर एक खराब कपडा आपल्याला घ्यायचा आहे। लक्षात ठेवा खराबच कपडा वापरा, कारण की यावरती जर हळदीचे डाग पडले तर ते अजिबात निघत नाहीत। आणि याप्रमाणे आपण कपडा यावरती असा बांधून ठेवलेला आहे। आता हे कपडा आपल्याला साधारण 2-3 तास का होईना बांधून ठेवायचा आहे। 2-3 तास बांधूनच ठेवा, तरच तुम्हाला फायदा होईल। दिवसातून तुम्ही याला कधीही करू शकता, पण अंघोळीच्या अगोदर केलं तर अजून फायदा होईल, कारण की काय होतं गुडघ्यावर जी हळद लागलेली आहे ती देखील धुवून जाते। आणि आपल्याला एक छोटीशी अंघोळ करताना प्रोसेस करायची आहे, जेणेकरून आपल्याला 100% रिझल्ट भेटतो आणि खूप छान आराम वाटतो, बॉडी रिलॅक्स होते। तर आता चांगलं 2-3 तासानंतर हे पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि गुडघ्यावरती जी थोडीफार हळद राहिलेली आहे, पेस्ट राहिलेली आहे, तर याला आपण असं चोळून घेणार आहोत। अगदी गुडघ्यावर खूप जास्त सूज असेल तर दाबून चोळायचं नाही, हळूहळू फक्त आपण याला असं चोळून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। गुडघ्याच्या खालच्या बाजूला देखील आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे, यामुळे अगदी आपल्या पायाच्या नसा मोकळ्या होतात। आणि टाचदुखीचा जर त्रास असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही पत्तागोबीचं जे पान आहे ते या पद्धतीने लावू शकता। किंवा आता जी ही दुसरी पद्धत आहे या पेस्टला वापरायची ती अशी की तवा इथे आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि ही पेस्ट यावरती अशी आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे। इथे जर तुम्ही पेस्ट पूर्णपणे गरम करून घेत नसाल तर तेल गरम करून घ्या, यामध्ये टाकलेलं कडक तेल करून या हळदीच्या पेस्टमध्ये टाका, कापूरच्या पेस्टमध्ये टाका, जेणेकरून तुम्हाला तव्यावरती ही पेस्ट टाकून गरम करून घ्यायची गरज पडणार नाही। कोणतंही एकच आहे, फक्त आपल्याला पेस्ट गरम हवी आहे। तर त्यानंतर पाहता ही जी पेस्ट वापरण्याची दुसरी पद्धत अशी आहे की गरम गरम जी पेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला जेवढी सहन होईल तेवढंच गरम पेस्ट आपल्याला घ्यायची आहे आणि इथे आपण या पेस्टला असं लावणार आहोत। अगदी आपल्याला लेप लावल्यासारखा लावायचा आहे। जिथे तुम्हाला त्रास होत आहे त्या ठिकाणी याचा पूर्ण लेप आपल्याला कोमट असा लावायचा आहे। अगदी लेप लावला, एक हात लावला की खूप छान आराम वाटतो। सूज तर पूर्णपणे नाहीसी होतेच, त्यासोबतच त्रासही हळूहळू दूर होतो। आणि तुम्हाला जर याचा कायमचा त्रास दूर करायचा असेल तर तुम्हाला आठवडाभर किंवा 15 दिवस का होईना हे करावं लागेल। फक्त एकदा केल्यानंतरच तुम्हाला एवढा छान आराम वाटेल की नक्कीच तुम्ही याला 1-2 वेळा तरी कराल, जेणेकरून तुमचा सर्व त्रास निघून जाईल। यामध्ये आपले भरपूर पैसे आणि वेळ वाचतो। लेप लावून हा कपडा बांधून ठेवा आणि हा साधारण अर्धा-1 तास कपडा बांधून ठेवायचा आहे, ज्यामुळे काय होतं एकतर यामध्ये असाच शेक भेटतो, त्यासोबतच ही हळद इतर कपड्याला लागत नाही। कपडा बांधून ठेवणं खूप गरजेचं आहे। पाय पूर्णपणे शेकला गेला पाहिजे, अर्धा-1 तास का होईना बांधून ठेवा आणि त्यानंतर अंघोळीला जा किंवा अंघोळ करायची नसेल तर गुडघे धुवायला जावंच लागेल तर कोमट पाण्याने याला असा शेक द्या। अगदी तुम्ही त्रास विसरून जाल, एवढं छान रिलॅक्स आराम वाटतो। नक्की ट्राय करा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट भेटेल। आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा। व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।